लोकसभेला बारामतीत झालेल्या पराभवानंतर अजित पवारांचे नूर आणि सूर बदललेले आहेत। लोकसभेपूर्वी शरद पवार सुप्रिया सुळेंवर टीका करणारे अजित पवार आता बदललेले आहेत। मात्र बारामती विधानसभेची जागा सेव्ह करण्यासाठी अजित पवार नवी खेळी खेळत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करण्यावरून अजितदादांना खरंच उपरती झालीये का की बारामती विधानसभेची जागा सेव्ह करण्यासाठी नवी खेळी आहे की शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा नवा डाव आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि यामागचं कारण आहे गेल्या 3 दिवसातील अजित पवारांच्या बदललेल्या भूमिका। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक होती असं वक्तव्य। घरात राजकारण आणायला नको होतं असं म्हणाले। बारामतीतून माघार घेत मुलगा जय पवारला उतरवण्याची तयारी। कर्जत जामखेडमधून रोहित पवारांविरोधात लढणार असल्याची चर्चा। आम्ही काम करतो, आम्ही नुसतं डाग्यात गोळ्या मारत नाही, वेळ मारून देत नाही, आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही। तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत MIDC करेन। तरी देखील माणूस पुन्हा 19ला मतं मागायला येतो। माझ्यासारख्याला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती कि बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ। एक फैमिली के नाते सब तो रहते हैं, तो इसीलिए मेरे मन में आया कि ये फैमिली में जब एक दूसरे के खिलाफ खड़े हुए और खड़े होने के बाद तो एक हारने वाला था, एक जीतने वाला था। कोई भी जीतने वाला वो फैमिली का ही था, हारने वाला भी फैमिली का ही था। फैमिली के बाकी लोगों को तकलीफ होती थी, ऐसा सब मैंने देखा, इसलिए मैंने कहा जो मन में था वो कह दिया। लोकसभेला सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानं अजितदादा बारामतीतून रिस्क घेण्याच्या तयारीत नसल्याचं बोललं जातंय। कारण जर बारामतीत लोकसभेप्रमाणेच निकाल लागला तर राज्यभरात चांगला संदेश जाणार नाही। अशा वेळी बारामतीमधून आपला कनिष्ठ पुत्र जय पवार यांना ते तिकीट देऊ शकतात। मात्र त्याच वेळी अजित पवारांनी आपल्यासाठी सुरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडमधून ते चाचपणी करत असल्याचं बोललं जातंय। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा याबाबतचे संकेत दिलेत। कर्जत जामखेड बारामतीच्या शेजारी असल्यानं सतत जनसंपर्क। 2019 मध्ये रोहित पवारांसाठी 6 ते 7 सभा घेत निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा। अंबिका साखर कारखाना कर्जत जामखेडमध्ये। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं कर्जत जामखेडमध्ये मोठं जाळं। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांमुळे अनेक विकास कामं। बारामतीप्रमाणे विकास होऊ शकतो अशी साद घातली जाऊ शकते। तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचं समर्थक म्हणतात। मी काय देऊ, या शेवटी काय लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत। बारामतीमध्ये रस राहिला नाही, कारण बारामतीकरांनी लोकसभेत त्यांना पिळून काढलाय, तो अख्खा रस निघालाय त्यांचा। आता ते बहुतेक पुतण्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे कर्जत जामखेड, पण घरातच लढणार, ते घरातच लढणार। ठीक आहे, त्यांचं सुंब जळला तरी पीळ कायम घरातच, कधी बहिणीविरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध, ते घरातल्या घरातच कुस्ती करणार। दरम्यान जे अजित पवार लोकसभेच्या प्रचारावेळी शरद पवार सुप्रिया सुळेंवर टीका करायचे, तेच अजित पवार आता एकदम मवाळ झाले। शरद पवारांवर टीका करणं टाळू लागलेत। ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पवारांवर फारच सॉफ्ट बोलले आणि त्यामुळे अजितदादांनी दिलेल्या मुलाखतीची मात्र गंभीर चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली। मला सांगा, आता मी पण 60च्या पुढे गेलो राव, किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही? आम्ही काही चुकीचं वागतो का? त्यामुळे भावनिक होऊ नका। तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा, परंतु प्रत्येकाचा काळ असतो। कुठेतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे। केंद्रकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही?
असती का नाही, मिळालीच असती. फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही. हा कसा न्याय? ये तब हमारे मेन लीडर, हमारे प्रमुख पवार साहब थे. फिर हमने उसके बारे में कुछ लिया तो कुछ मैं कह दिया तो रिग्रेट होता है आपको? नहीं, मुझे भी रिग्रेट होता है और लोगों को भी अच्छा नहीं लगता है. मैंने एक तय किया है कि हम तो रिस्पेक्ट कल भी देते थे, आज भी दे रहे, आगे भी हमेशा देते रहेंगे, लेकिन कुछ नहीं बोलने का. लोकसभेला बारामतीत झालेल्या पराभवानंतर अजित पवारांचे नूर आणि सूर खूपच बदललेत. पक्षासह स्वतःची इमेज बदलण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर सुरू केलाय. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाशी संवादही वाढवलाय आणि त्याच वेळी आपले राजकीय डावपेचही बदलू लागलेत असं बोललं जातं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.